नमस्कार, आपण पाहत आहात सुपरफास्ट मराठी न्यूज. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा मोठा डाव उधळून लावत कळमूर तालुक्यात कृषी विभागाने धडक कारवाई केली आहे. राजस्थानमधून आलेल्या संशयित जिप्सम खताचा मोठा साठा मसोडे येथे जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे शेकडो शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान टळले आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण, किती खत जप्त करण्यात आलं आणि प्रशासनाने कोणती भूमिका घेतली, पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. कळमनुरी तालुक्यातील मसोडे येथे बोगस जिप्सम खताचा मोठा पर्दाफाश. कृषी विभागाच्या सतर्कतेमुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक टळली आहे. राजस्थानमधून आलेल्या ट्रकमध्ये तब्बल 690 जिप्सम खताची पोती आढळून आली असून सुमारे 1.5 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना थेट ट्रकमधून खत विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानंतर कृषी विकास अधिकारी अतुल वायसे आणि कृषी अधिकारी पंकज राठोड यांच्या पथकाने घटनास्थळी धडक कारवाई केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कळमनुरी पोलिसांनीही तातडीने मदत करत ट्रकसह सर्व पोती जप्त केली आहेत. ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड आणि पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे जिप्सम हे अधिकृत खत नसल्याचे सांगितले जात असून त्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप आहे. वेळेवर कारवाई झाल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळले आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची असून जिल्ह्यातील बोगस खते आणि बियाणे विक्रेत्यावर आता कृषी विभागाची करडी नजर राहणार. तुमच्या परिसरातही अशा प्रकारचे बोगस खत विक्रीचे प्रकार सुरू आहेत का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच वेगवान व विश्वासार्ह बातम्यांसाठी सुपरफास्ट मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.